श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत भगवान शंकरांच्या जन्माबद्दल. म्हणजेच भगवान शंकरांचा जन्म कसा झाला, महादेवाची आई कोण आणि महादेवाचे पिता कोण, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि भगवान शंकर हे आजच्या कलियुगातले अतिशय मोठे देवता मानले जातात. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. विष्णू पुराणानुसार ब्रह्मदेवांचा जन्म भगवान विष्णूंच्या कमळाच्या नाभीतून झाला, तर शिवाचा जन्म भगवान विष्णूंच्या कपाळाच्या तेजातून झाला असे म्हटले जाते. शिवपुराणात सांगितलेल्या कथेनुसार एकदा जेव्हा अहंकाराने भारावलेले भगवान विष्णू आणि ब्रह्मा स्वतःला श्रेष्ठ म्हणून लढत होते, तेव्हा भगवान शिव एका जळत्या खांबाच्या रूपात प्रकट झाले. तेव्हा त्यांनी विष्णू आणि ब्रह्मदेवांना जो कोणीही या खांबाचा खालचा आणि वरचा टोक शोधेल तो सर्वात श्रेष्ठ असेल असे सांगितले. त्यामुळे भगवान विष्णूंनी त्या खांबाचा खालचा टोक आणि ब्रह्मदेवांनी खांबाचा वरचा टोक शोधण्यास सुरुवात केली. मात्र दोघांनाही त्या खांबाचा टोक शोधण्यास अपयश आले. तेव्हा भगवान शिव त्या खांबातून आपल्या मूळ रूपात मध्ये आले. त्यांना पाहून भगवान विष्णू आणि ब्रह्मांनी स्वीकार केलं की शिवच आपल्या दोघांपेक्षाही सर्वश्रेष्ठ, शक्तिशाली व महान आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ या सृष्टीवर कोणीही नाहीये. त्यामुळे शिवपुराणात सांगितलेली ही कथा हेच दर्शवते की महादेवाचा नाही जन्म आणि नाही अंत. ते स्वयंभू आहेत, म्हणजेच त्यांचा अंतही नाही, ते अमर आहेत. याशिवाय विष्णू पुराणामध्ये भगवान शंकरांच्या जन्माची आणखीन एक कथा अशी सांगितली की ज्यावेळी ही सृष्टी संपूर्णरित्या जलस्वरूपात बुडाली होती, तेव्हा भगवान विष्णूंनी शिवाय या सृष्टीवर कोणीही नव्हते. भगवान विष्णू जलस्तरावर आपल्या शेषनागांसोबत विराजमान होते. तेव्हा त्यांच्या नाभीतून कमळ स्वरूपातून ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यानंतर भगवान आणि विष्णू ब्रह्मदेव या सृष्टीबद्दल बोलत होते, तेव्हा त्यांच्यासमोर भगवान शिव प्रकट झाले. मात्र तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान शिवाला ओळखण्यास मात्र नकार दिला आणि त्यामुळेच भगवान शंकर हे नाराज झाले आणि हे पाहून विष्णूंनी ब्रह्मदेवांना दिव्य दृष्टी देऊन भगवान शंकराची आठवण दिली. तेव्हा ब्रह्मदेवांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी भगवान शंकराची माफी मागत आपल्या मुलाच्या स्वरूपात जन्म घेण्याचा आशीर्वाद मागितला. त्यामुळे भगवान शिवने ब्रह्मदेवांची ही प्रार्थना स्वीकार केली आणि त्यांना हा आशीर्वाद देखील दिला. पुढे ब्रह्मदेवांनी जेव्हा या सृष्टीची रचना सुरू केली, तेव्हा त्यांना एका लहानशा बालकाची गरज होती आणि तेव्हा भगवान शंकराच्या आशीर्वादांची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे ब्रह्मदेवांची तपस्या केली आणि बालकाच्या रूपामध्ये भगवान शंकर त्यांच्या मांडीवर जन्माला आले. मात्र बालरूपातील भगवान शिव हे प्रचंड रडत होते. त्यामुळे ब्रह्मदेवांनी त्यांच्या रडण्याचे कारण विचारले असता बालशिवाने माझं कोणतंही नाव नाहीये असं सांगितले. तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान शिवचे रुद्र नाव ठेवले. मात्र तरीही बालशिव हे रडायचे काही शांत झाले नाही. त्यामुळे ब्रह्मदेवांनी बालशिवांना एक वेगळंच नाव दिलं. मात्र त्यांना ते नाव देखील पसंत आलं नाही आणि असे करता करता बालशिवला शांत करण्यासाठी ब्रह्मदेवांनी 108 नावं दिले, जे रुद्र, शर्व, भाव, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव यांसारखी नावे दिली होती. तसेच शिवपुराणानुसार त्यांची ही सर्व नावं पृथ्वीवर लिहिली होती. त्यानंतर भगवान शंकरांच्या जन्माची आणखीन एक कथा देखील सांगितली जाते.
ती श्रीमद्देवी भागवत महापुराणाच्या या पुराणात भगवान शंकरांच्या माता व पितांबद्दल सांगितली आहे. या पुराणानुसार एकदा नारद हे आपले वडील ब्रह्मदेवांना विचारतात की या सृष्टीचा निर्माण कोणी केला. याशिवाय भगवान विष्णू आणि भगवान शिव तुमची आई वडील कोण आहेत. तेव्हा भगवान ब्रह्मांनी नारदाला श्री देवांच्या जन्माबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की देवी दुर्गा व शिवस्वरूपात ब्रह्मा यांच्या योगातून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा जन्म झाला. म्हणजेच प्रकृतीचं रूप असणारी माता दुर्गा आमच्या तिघांची आई आहे आणि ब्रह्म म्हणजे काल सदाशिव आमचे वडील आहेत. यामुळे शिवपुराणात विष्णू पुराणात सांगितलेल्या या सर्व कथा हेच दर्शवतात की भगवान शंकर हे त्रिलोकाचे स्वामी आहेत. या सृष्टीवर त्यांचा इतका महाशक्तिशाली आणि श्रेष्ठ कोणीही नाही आहे. त्यामुळे तुम्हाला या कथेतून कळलेच असणार की शिवशंकरांचा जन्म कसा झाला. मराठीतली कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला असेच कनेक्ट राहा. श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री श्री ओम नमः शिवाय.